हॅलो एव्हरीवन, हांव डॉक्टर सुषमा किर्तनी, बालरोग तज्ञ तशेंच किशोर वयातल्या भुरग्याचे तज्ञ आणि मेंबर ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक गोवा स्टेट चॅप्टर. आम्ही परत आयला तुमचे कडेन दुसरे क्लिप घेऊन ह्या किशोर वयाच्या भुरग्यांचे. फाटल्या क्लिपान आम्ही पळयलें की भुरग्यांची एडोलसंट किशोर वयातल्या भुरग्यांची 3 स्टेजीस कश्यो असतात, 10 ते 13, 14 ते 16 आणि 17 ते 19, आणि त्या प्रत्येक स्टेजींची कितें कितें प्रॉब्लेमां आसता आणि ताचें इंट्रोडक्शन आशिल्लें. आतां ताजेच फुडें कंटिन्युएशन हें आसा, आयचो टॉपीक तांचेरूच आसा. आणि हे आमी आतां किशोर वय बी म्हणलें, ते किशोर वयान ही मॅच्युरिटी भुरग्यांची जाता. ती मॅच्युरिटीन चलयांक कशी चेंजीसाच्यो स्टेजीस आसता तेज्यो, कशा सिक्वेन्सान ते वता, तशेंच चल्यांक कशा सिक्वेन्सान आसा तें आज पयलीं पळोवया. तातूंत भितर मोस्ट इम्पॉर्टंट चलयांक फर्स्ट इज ब्रेस्ट बर्थ. सो ब्रेस्ट चेंजीस फर्स्ट सुरू जाता. तें जातकीर एका वर्सान हायट आनी वेट वाडूंक लागता आणि एट द सेम टायम ताका पीक हायट वेलोसिटी म्हणटा. ताज्या नंतर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर अलॉंग विथ दॅट एक्झिलरी हेअर म्हणजे खाक्यान केस, सकयल केस, मागीर पिंपल्स येवप, ऑयली स्किन जावप, स्मेलिंग ऑफ स्वेट बिकॉज एंड्रोजन लेवल्स आर हाय, वास येवप घामाक, हें सगळें सुरू जाता. ताज्या नंतर एका वर्सान म्हणजे 2 वर्सांनी आफ्टर द ब्रेस्ट बर्थ मासीक पाळी सुरू जाता. आतां आवय जेन्ना भुरग्याक खुबदां घेवन येता वाशीन करपाक 10 वर्साच्या भुरग्याक हाडलां किंवा 9 वर्साच्या भुरग्याक हाडलां किंवा ती कितें बरें ना म्हणून घेवन आयल्या, तेन्ना तिणें जर कंप्लेन केलें आपल्याक एक गांठ लागता किंवा त्या सायडीक आपल्याक सुजला कशें दिसता, किंवा आमी एग्जामिनेशन करतना दोतोरांनी पळयलें तर एंटिसिपेटरी गायडन्स आवयक दिवंक जाय की आतां जें जालां ताज्या नंतर 2 ते 2.5 वर्सांनी ह्या चलयेक मासीक पाळी सुरू जातली आणि ताजें तिणें भुरग्याक त्या प्रमाणे प्रिपेर मेंटली म्हणजे मानसीक ताची तयारी करून दवरूंक जाय, बेजीक ताजे कडेन उलोवन दवरूंक जाय. सो आवयकूच खबर आसूंक जाय की केन्ना हें जातलें तें. सो फ्रॉम दीस डेट 2 ते 2.5 वर्सांनी हाका मासीक पाळी सुरू जातली हें दोतोरान तिका सांगून दिवंक जाय. हें पयलें दोतोराचें कर्तव्य. ताज्या नंतर भुरग्याची एकदा ती सुरू जाली की हायट वाडप हे चलयेची कमी जाता आणि इट इज मॅक्झिमम 10 सेंटीमीटर गेन इन हायट. म्हणजे 140 आशिल्ली तर मासीक पाळी सुरू जाता की ती आनीक 10 म्हणजे 150 पर्यंत हायट वाडटली. हें बी तांकां कळूंक जाय, कारण समटायम पेरंटांक दिसता की ही हायट वाडत रावतली म्हणून. दे हॅव होप्स आणि ते पयलींच कळ्ळें की तांकां कळटा की आतां अमकें अमकें जातलें. सो चल्यांच्या बाबतींत सेम जाता. एनलार्जमेंट ऑफ द टेस्टीस पयलीं म्हणजे 2.5 ml ते मोर दॅन 4 ml जावप. हातूंत भितर देर इज समथींग कॉल्ड टॅनर स्टेजींग म्हणून आसता. ताका मार्शल अँड ट्रेनर ब्रिटीश पिडियाट्रिशियन तांणी हें फायंड आवट केल्लें आनी तें आतां पर्यंत चल्लां. सो ते ताजे प्रमाणे त्यो स्टेजीस प्री एडोलसंट म्हणजे स्टेज 1 टू स्टेज 5 आसता. 5 म्हणजे एडल्ट आणि हातूंत भितर ग्रोथ चलयांक भितर ब्रेस्ट आणि प्युबिक हेअर आणि चल्यांक भितर लिंग, वॉल्यूम ऑफ द टेस्टीस आणि प्युबिक हेअर हे 3 क्रायटेरिया घेऊन तांणी हें स्टेजींग केलां. सो प्री एडोलसंट म्हणजे किशोर वयान वचचे पयलीं आणि स्टेज 2 जेन्ना ब्रेस्ट बर्थ येता म्हणजे तो भुरगो स्टेज 2 आसा. तशेंच जर टेस्टिक्युलर वॉल्यूम वाडलो 2.5 ते 4 ml जालो म्हणजे तो स्टेज 2 टॅनर स्टेजीन आसा, हें कळपाचें. तशेंच इन हायट वेलोसिटी इतली फास्ट वाडटा म्हणजे ते ग्रोथ इज फ्रॉम पेरिफेरी टू सेंटर. फाटले खेपेक हांवें म्हणिल्लें हात आनी पांय इतलें व्हडले जाता, पांयांक चप्पल व्हडले सायजीचे लागता. त्या प्रमाणे अशें वाडूंक लागलें की हायट रेपिडली वाडली की एट द सेम टायम आमचें हें जें आसता न्ही सावंड बॉक्स इन द थ्रोट दॅट इज कॉल्ड लॅरिंग्स, हें लॅरिंग्सूय वाडटा आणि चल्या भुरग्यांक वॉयस चेंज जाता, क्रॅकिंग ऑफ वॉयस चेंज जावप हें कॉमन. त्याच प्रमाणे नॉक्सिनल एमिशन म्हणजे वेट ड्रीम्स म्हणटा तें आणि हें नॉर्मल जाता. हें हाजे बद्दल चलो भुरगो आसतना बापायन ताजे कडेन उलोवन दवरूंक जाय. समटायम्स फादर्स ऑल्सो आर नॉट अवेर. सो हें सांगना आनी मागीर भुरग्यांक कितें जाता, प्रॉब्लेम जाता की कळना कितें चल्लां म्हणून. तांकां ताजे खातीर खूब टेन्शन, एन्झायटी येवंक शकता आणि सडन मागीर बिकॉज ऑफ आफ्टर दीस हायट गेन स्टार्ट डिक्रिजींग. सो चले नॉर्मली प्युबर्टी जे सुरू जाता ती चलयांक 10 ते 11 वर्सां आणि चल्यांक 13 ते 14 वर्सां. दे स्टार्ट गेनिंग इन हायट टील 18 years. त्या खातीर चले सदांच चलयां परस टॉल आसता. इन दॅट अर्लियर एज ग्रुप लास्ट टायम हांवें म्हणलां की चलयो प्युबर्टी चेंजीस 9-10 वर्सांचे जातकीर चलयांची पीक हायट वेलोसिटी वाडटा. सो त्यो चलयो त्या एज ग्रुपान 4th-5th क्लासान टॉल दिसता चल्यां परस. सो खुबदां चल्यांच्यो आवयो तांकां घेवन येता, हाज्या क्लासीच्यो चलयो व्हडल्यो दिसता आनी हाजी अजून हायट वाडूना म्हणून, पूण ताजी एज जावना त्या खातीर ताजी वाडूना हें ताका सांगप आनी आवय बापायक खबर आसप हें म्हत्वाचें आसा. त्याच प्रमाणे डेव्हलपमेंट रॅपीड सायज जाली, बॉडीची वाडली की भुरग्यांक खूब स्ट्रेस आसता. तांकां कळना आपल्या शरिरान कितें चल्लां तें तांचे कडेन आवय बापायनी उलोवन दवरूंक जाय. इमोशनल स्ट्रेस आनी मूड स्विंग्स खूब आसता ह्या एज ग्रुपान, खूब मुडी जाता भुरगीं. त्या प्रमाणे सेक्शुअल एट्रॅक्शन म्हणजे
तांचे लक्ष चल्यांचेर वचप ऑपोजीट सेक्साचेर वचप इम्पॉर्टंट. 14 to 16 इयराचेर हें कॉमन आनी तांकां डिझायर तांचे कडेन खूब अशी इच्छा आसता की तांचे बरोबर मिक्स जावचें, तांचे कडेन उलोवचें, तांचे बरोबर टायम स्पेंड करचो अशें दिसता. आतां हे वाडीचे बी हेल्थ इम्प्लिकेशन त्या भुरग्यांचेर कितें जाता तें आमी पळोवया. मोस्ट इम्पॉर्टंट ग्रोईंग अप जालें की भुरग्यांक खूब टेन्शन आनी एन्झायटी स्ट्रेस येवपाक लागता, कित्याक तांकां कळना की कितें चल्लां म्हज्या शरिराचें. अशें अकस्मात आपले सगळे हेर येता, मेन्सीस सुरू जाला, बरेच चेंजीस जाल्या चलयांक तशें चल्यांक. सो मोस्ट इम्पॉर्टंट. सेकंडली हायट आनी वेट वाडटा. हायट वेट वाडलो की ताजे पोशणाचे रिक्वायरमेंट वाडटा, न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट वाडटा आनी ते जर तांचे मीट जायना तर ते स्टंटींग ऑफ ग्रोथ, माल न्यूट्रिशन जाता. ओवर इटींग जालें जाल्यार ओबेसिटी इज हाय. सिमिलरली आयर्न डेफिशियन्सी एनिमिया व्हेरी कॉमन आनी चलयांक खुबदां मासीक पाळय येतकीर खुबदां इरेग्युलर आसता सुरवातीक. त्या खातीर ते इरेग्युलरिटीज आर मोस्टली बिकॉज देर आयर्न लेवल्स आर लो आनी मोमेंट तांकां तुवें आयर्नाचेर घालें की ते भुरग्यांचे आपले आपूण ते रेग्युलर जाता आनी कांयच करचें पडना. सो मोस्ट इम्पॉर्टंट. सो ब्रेस्ट डेव्हलपमेंट हाजे खातीर मेनी टायम इफ देर आर अर्ली ब्लूमर्स म्हणजे बेगीन जर कोण किशोरवयान गेले जाल्यार चली भुरग्याक डिफिकल्ट जाता. सो ते अशें पोंग घेवन चलता. सो त्या खातीर कितें जाता, बॅक पेन जावंक शकता, बॅड पोस्चर जावंक शकता, ऑयली स्किना खातीर पिंपल्स येवप. देन सम ऑफ दे वॉन्ट टू बिकम थीन, झिरो फिगर अशे बी आयडियाज घेवन थोडी भुरगीं आसता. त्या खातीर तांचे खावपाचे प्रॉब्लेम, खावपाक खूब कटकट करता. सम ऑफ देम डेवलप सायकोलॉजिकल प्रॉब्लेम लायक इटींग डिसऑर्डर, एनोरेक्सिया नर्वोजा म्हणून आसता, बुलिमिया म्हणून आसता. दीस आर द कंडिशन ही भुरग्यांक जावंक लागता. त्याच प्रमाणे सारकी जेवना जाल्यार माल न्यूट्रिशन, स्टंटींग ऑफ ग्रोथ हें बी जाता. त्याच प्रमाणे इन सेक्शुअल एक्सपेरिमेंटेशन के 14 ते 16 एक्सपेरिमेंटेशन आनी रिस्क घेवप हें कॉमन. एक्सपेरिमेंटेशन विथ एनीथींग, अल्कोहोल, टोबॅको कितेंय चलता, तातूंत भितर सेक्शुअल एक्सपेरिमेंटेशन आनी देन चान्सीस ऑफ गेटींग HIV, एड्स हाय, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजीस लायक गोनोरिया, क्लेमायडिया म्हणटा ते चड जाता. त्या प्रमाणे किशोर वयान गुरवारपण येवप, टीन प्रेग्नन्सी इज ऑल्सो व्हेरी हाय इन दीस चिल्ड्रन. सिमिलरली पाळी सुरू जातकीर दुखप, ताका डिसमेनोरिया म्हणटा, वीच इज ऑल्सो कॉमन आनी वीच हॅपन्स इन मोस्ट ऑफ द चिल्ड्रन. आनी पेरंट्स, मदर हॅज टू बी व्हेरी विजिलंट आनी तिणें समजावंक जाय की हें नॉर्मल, हें सगळ्यो एक्टिविटी नॉर्मल आसपाच्यो तेन्ना. सो दॅट इज इम्पॉर्टंट. ऑल्सो भुरग्यांक हेवी ब्रिडींग जाल्यार हेवी ब्रिडींग जावन एनिमिया जावंक शकता आनी तांकां हायजीन शिकोवंक जाय ड्युरींग दीस टायम. हायजीन जर मेंटेन केलो ना जाल्यार रिप्रोडक्टीव ट्रॅक्ट इन्फेक्शन हें जावपाक शकता त्या भुरग्यांक. सिमिलरली मोस्ट इम्पॉर्टंट इज दी भुरग्यांक इमोशनल चेंजीस आर व्हेरी हाय. तांकां आयडेंटिटी डेवलप जाता आनी आयडेंटिटी डेवलप जातना ती भुरगीं कन्फ्यूज आसता. मोस्ट इम्पॉर्टंट दे आर मूडी आनी इरिटेबल आसता, व्हेरी क्युरियस अबाउट मोस्ट ऑफ द थिंग. तातूंत सेक्शुअल एक्सपेरिमेंटेशन आनी रिस्क घेवप असत त्या गोश्टी. कोणें खंय वयर चडून फोटो काड म्हणलो ती रेडी टू क्लायम ऑन द 5th फ्लोर, त्या कडेचेर वचून तूं उबो राव आनी सेल्फी काडून घाल फेसबुकाचेर, इंस्टाग्रामाचेर. चिल्ड्रन आर रेडी टू डू. पियर प्रेशर खूब आशिल्ल्या कारणान भुरग्यांक लायफस्टायल चेंजीसांचेर खूब तांच्यो लायफस्टायल डिपेंड्स ऑन पियर्स. सो ते त्या खातीर मोस्टली कितें जाता, अनहेल्थी इटींग तांचे बरोबर केलें, दे गेट इन टू ओबेसिटी आनी कॉम्प्लिकेशन्स ऑफ दॅट. स्मोकींग करप, अल्कोहोल घेवप, स्पीडी ड्रायव्हिंग करून एक्सिडेंट आनी इंजुरीज जावप हें ह्या भुरग्यांक कॉमन. नाव वी हॅव टू सी वॉट आर द वेरियस एडोलसंट हेल्थ प्रॉब्लेम, म्हणजे भुरग्यांचे कितें प्रॉब्लेम आसता एज ग्रुपाचे. पेरंट तांकां कित्या खातीर घेवन येवंक शकता तुजे कडेन. एक म्हणजे किशोरवयान बेगीन वचप, ताका अर्ली प्युबर्टी. पेरंट गेट वरीड दे ब्रिंग देम. लेट 14-15 वर्सां जालीं तरी अजून कांय सायन दिसना, दॅट इज अगेन नीड्स टू बी इन्वेस्टिगेटेड. सो डिलेड प्युबर्टी. लायफस्टायल डिसिजीस म्हणजे ओबेसिटी, मोठेपण येवप, टायप 2 डायबिटीज म्हणून जाता तांकां. त्याच प्रमाणे ब्लड प्रेशर वाडप, हार्टाची प्रॉब्लेमां आसप आनी कशाचे कशी बायक चलोवन मस्ती करून एक्सिडेंट जावप, इंजुरीज जावप, मारामारी, वायलन्स ऑल्सो हाय. मागीर सबस्टन्स एब्यूज म्हणजे ड्रग्स बिग्स घेवन ताचे सायड इफेक्ट्स. सिमिलरली सेल्फ हार्म बिहेवियर, हातून नॉर्मली इट हॅपन्स इन अ रोमॅन्टीक रिलेशनशीप किंवा पेरंट्स कितें तांकां मागिल्ल्यो वस्तू दिना, आयफोन मेळना आनी कितें मेळना, दे कॅन कट द रिस्ट एंड ऑल. ऑर एडिक्शन टू मिडिया, तातूंतय बी ते मिडिया बंद केले, मोबायल काडून घेतलो जाल्यार दे कॅन गो टू दीस एक्सटेंट, अशेंय बी जाता. सिमिलरली बिकॉज ऑफ पुअर इटींग करूंक लागली, फिगर मेंटेन करूंक लागली, तर आयर्न डेफिशियन्सी एनिमिया कॉमन, अंडर न्यूट्रिशन इज ऑल्सो कॉमन. आनी त्या प्रमाणे टीनेज प्रेग्नन्सी म्हणजे किशोर वयांतले गुरवारपण, तांगेर एबॉर्शनां, गर्भपात करप, मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम, मासीक पाळयेची प्रॉब्लेमां, रिप्रोडक्टीव ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे प्रजनन मार्गाचें संक्रमण आनी मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स म्हणजे मानसीक भलायकी भुरग्याची उरना. वायलन्स इज ऑल्सो व्हेरी कॉमन नावडेज विथ द चिल्ड्रन.
एंग्जायटी, डिप्रेशन, ताण, हुस्को आनी तांचे स्ट्रेस लेवल वाडप हें सगळें ही दुयेंसां तांकां कॉमन. तातूंत हायली व्हेरी प्रायोरिटी हेल्थ प्रॉब्लेम्स आर न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स, sexual and reproductive problems, non-communicable diseases like obesity, blood pressure problems, type 2 diabetes is also high, mental health problem, मानसिक भलायकेची प्रॉब्लेमां खूब चडल्यात. Similarly, substance use and abuse of tobacco, alcohol is high. जेंडर बेस्ड वायलन्स म्हणजे चल्यांची अशी म्हणजे कंडक्ट डिसऑर्डर, वचप ते गोष्टी मोडप तोडप, कोणाच्या आंगार वचप, मुद्दाम झगडी करप, बुलिंग करप दुसऱ्याक, ही खूब वाडटा. आनी एट द सेम टायम क्रॉनीक डिसिजीस, एंडेमिक डिसिजीस लायक इफ दे आर स्टेईंग इन अ एरियाज लायक भायले खावप चड म्हणजे टायफॉयड हाय, वशाची कामीण, हेपेटायटीस जावंक शकता. देन भायर हांगा ते रातचे फिरप मित्रां बरोबर, सो जारी साबून मलेरिया, डेंगू. सो दीस आर क्रॉनीक एंडेमिक डिसिजीस which they can be victims of this. So this is what happens. Now in puberty we need to see कितें जाता ते चेंजीस कितें जाता. तातूंत तांचे गॉनेट्स म्हणजे लिंग हाजे मॅच्युरिटी जाता. तें जाल्ल्या कारणान हो भुरगो फर्टायल जाता. ताका चायल्ड इज प्रोन, गर्ल्स एस्पेशली आर प्रोन, दे कॅन बी एब्यूज. चल्याकूय सेक्शुअल एब्यूज जावंक शकता, शारिरीक एब्यूज तशेंच चलयांकूय जावंक शकता. चलयांक मागीर ते कुमार वयांतले गुरवारपण येवप, सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शनां जावप, रिप्रोडक्टीव ट्रॅक्ट इन्फेक्शनां जावप, ही सगळे प्रकारची प्रॉब्लेमां सुरू जाता. सिमिलरली हायट वाडटा, बोन मास इन्क्रीज जाता. एट द सेम टायम ग्रो स्पॉट आसता, मसल तांचे वाडटा आनी बॉडी कंपोजिशन म्हणजे चले मस्कुलर जाता आनी चलयांचे डेपोजिशन ऑफ फॅट आसता इन थायस एरिया, इन द हीप एरिया, आनी दे ऑल्सो डेवलप द बॉडी कर्व. सो दीस इज वॉट हॅपन. नाव मोस्ट ऑफ द टायम द टिनेजर भुरगीं जी आसता न्ही, एडोलसंट भुरगीं आसता, तांकां आमी एक म्हणजे तांची एक लायफस्टायल हें आसता, ग्रूप आसता आनी मोस्ट ऑफ द चिल्ड्रन त्या ग्रुपान जे आसता तांचे फ्रेंड्स, पियर ग्रुप, तांचे ते फॉलो दोज लायफस्टायल चॉयसीस. मोस्ट कोणे म्हणजे कोणाचे तांचे हॉबीज सेम आसता, म्युजीक आयकप सेम आसता, ड्रेसींग तांचे सेन्स तांचे भशेन आसता. आतां एक भुरगो जर तांकां वेगळो दिसलो ह्या टिनेजरान, ते वेगळो दिसता त्या भुरग्याक ते ताजेर बुली करूंक शकता, ताका वर्बल एब्यूज, फिजिकल एब्यूज करूंक शकता, तसो सेक्शुअल एब्यूज करूंक शकता. नाव देर आर टू कंडिशन. अर्ली ब्लूमर म्हणजे बेगीन वयान येवप आनी चलयांकूय जाता, चल्यांकूय जाता, आनी लेट ब्लूमर. पेरंट टिचरींक हें मोस्टली खबर नासता. दे शूड ऑल्सो अंडरस्टँड की हें सगळें जावंक शकता. आनी तांणी जर हें भुरग्यां कडेन उलोवन दवरलें, टिचरींनी उलयलें, पेरंटांनी उलयलें, भुरग्याक खबर आसता की आपल्याक चेंजीस बेगीन जाल्या पूण बाकीच्याकूय जातल्यो आनी एवरीबडी वील बी नॉर्मल एट सर्टन एज. आनी लेट ब्लूमरान तांकांय कळटा की आपले चेंजीस आपल्याक कांय ना, आपले फिजिकल चेंजीस जायना, पूण आफ्टर सम इयर्स आपूण पिकअप करतलो, नॉर्मल जातलो. पूण ह्यो गोश्टी तांचे कडेन उलोवपाक जाय, हें इम्पॉर्टंट. ना जाल्यार तांकां नेगेटीव बॉडी इमेज इश्यूज जाता आनी सायकोलॉजिकल स्ट्रेस ह्या भुरग्यांक डेवलप जाता. एंटिसिपेटरी गायडन्स मोस्टली पेरंटांनी भुरग्यांक दिवपाक जाय आनी पेरंटांनी सांगलें की भुरग्याक कळटा आनी पेरंटांक हें कळूंक जाय. नाव अर्ली ब्लूमरांक कितें जाता, चले सामके अशे टॉल जाता, हेप्टी जाता, ते सामके मस्ती करूंक लागता, दादागिरी करप, बुलिंग करप दुसऱ्या भुरग्याक, फिजिकल एब्यूज, वर्बल एब्यूज आसता अशें, आनी दे थिंक दे आर लिडर्स. सो तशें ते चले जाता. लेट ब्लूमरांक कितें जाता, ते फिजिकली दे टायनी आनी फिजिकली दे लूक लायक दे इन्फिरियर आनी ते मोस्टली एब्यूज करता तांकां हे व्हडले भुरगे. दे बिकम द विक्टिम्स ऑफ एब्यूज आनी त्या भुरग्यांचो असो करून सेल्फ एस्टीम म्हणजे आत्मसन्मान जो आसा तो सामको डावन जावंक लागता. बॉडी इमेज, नेगेटीव बॉडी इमेज इश्यूज तांचे कडेन डेवलप जाता. चलयांकूय तशें. चलयो अर्ली ब्लूमर जाल्यो की तांचे मायंड इज इमोशनली दे आर इमॅच्युअर, मायंड इज इनोसंट बट बॉडी इज ऑफ अ मॅच्युअर फिमेल. सो अशें जाल्ल्या कारणान सेक्शुअली एक्सप्लॉयटेशन जावपाक शकता आनी दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पेरंट्स ऑल्सो हॅव टू बी अवेअर ऑफ दीस दॅट द चायल्ड इज अर्ली ब्लूमर आनी ताका मातशें चड सांबाळूंक जाय. हाजे ताजे बरोबर फिरता, फ्रेंडां बरोबर टायम हें करता, कोणागेर आपूण शेतांगेर वचून बसता, हांगा नासतना कोणागेर वता. ऑल दीस वॉर्निंग म्हणजे गुड टच, बॅड टच थंयच्यान पेरंटांनी उलोवन दवरूंक जाय. लेट ब्लूमर चलयो आसता तांकां कितें दिसता की आपूण एट्रॅक्टीव न्ही, आपल्या कडेन चले पळोवचे ना, आपले फिजिकल वाड जावूं ना, सर्टन फिचर्स आपल्याक येवना जे बाकीच्यांक आयल्या. सो दे आर मोस्टली हॅविंग नेगेटीव बॉडी इमेज इश्यूज. एट द सेम टायम चल्यांचें अट्रॅक्शन मेळचें म्हणून दे कॅन बी सेक्शुअली एक्सप्लॉयटेड बाय दीस बॉयज वी आर इन द बिगर दॅन देम. बिकॉज तांकां हे भुरगीं आपल्या कडेन तांचें लक्ष वचचें म्हणून हें सगळें करून घेवपाक तयार जाता. सो ताजेरूय पेरंट्साचें लक्ष आसूंक जाय.
द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट दॅट आय वॉन्ट टू टेल नाव इज एडल्टांक म्हणजे पेरंट्स टिचरींक मोस्ट ऑफ द टायम खबर ना ग्रोथ डेव्हलपमेंट ऑफ द म्हणजे कसो एडोलसंटाचो ब्रेन चलता, कशे ताजे मानसीक विचार आसता, कसो ताजे इमोशन्स सोशल चेंजीस आसता आनी थिंकींग आसता हें तांकां कळूंक जाय. सो मेनी टायम पेरंटांनी आनी टिचरींनी भुरग्याक एक्चुली इंडिपेंडंट जावपाक मदत करूंक जाय. स्कूल लेवल स्कूल कनेक्टेडनेस एज अ पेरंट कनेक्टेडनेस बोथ इम्पॉर्टंट. तांचे कडेन तांचे एक हें कम्युनिकेशन चॅनल शूड बी ओपन, ते आसूंकूच जाय भुरग्यां कडेन. मोस्ट इम्पॉर्टंट हाव डू यू डू इट, द पॉयंट्स आर यू हॅव टू बी सपोर्टीव. पेरंट्स तशें स्कुलान टिचरी शूड बी सपोर्टीव. तांचे कितें प्रॉब्लेम घेवन ते आयले आनी तांचे आयकूंक जाय. देर इज अ डिफरन्स हियरींग आनी लिसनींग. हियरींग म्हणजे तूं कितें सांगता बेटे तूं ते टीव्ही पळयतना आयकता वा तूं आपलें कितें करता आसतना बेटे आयकल्ल्या भशेन करता, तें ह्या व्हडल्या किशोर वयातल्या भुरग्यांक बिलकूल आवडना. मोबायलार सर्फींग करता आसतना तूं सांग म्हाका कितें उलोवपाचें आसा तुका सांग, ना भुरगीं केन्नाच तुजे कडेन परतून येवची ना. तशें करपाचें नासता पेरंट. मोबायल कुशीक टीव्ही बंद आनी भुरग्या कडेन उलयता जाल्यार 5 मिनटां बट गिव देम कंटिन्युअस अटेन्शन आनी आयक तांचें कितें सांगता तें, हें इम्पॉर्टंट. आनी ऑल्सो एक लक्षांत दवरूंक जाय की भुरग्यांक रिस्पॉन्सिबल करप आनी इंडिपेंडंट जगपाचें तांचे लेवल हाडप हें आवय बापायचें आनी टिचरीचें कर्तव्य. मोस्ट इम्पॉर्टंट की दे आर स्ट्रगलिंग टू बिकम इंडिपेंडंट. ल्हान आसतना तो हात धरून भुरग्याक हें करतालो. आतां बाल वयातल्यान तो यौवनांत वता आसतना मदलो काळ हो किशोर वय, तातूंत ताका ताजी वाटचाल करतना ताका इंडिपेंडंट आपणें दवरूंक जाय. प्रत्येक गोश्ट हात धरून करप न्ही, ताका इंडिपेंडंट चलूंक शिकूंक जाय. समज ताणें पळयनासतना चल्लो आनी वाटेर फातराक आपटून पडलो, तो भुरगो शिकता की आपणें पळोवन चलूंक जाय म्हणून. आनी तो जर स्मुथली त्या राजेर चडलो दॅट मिन्स ही हॅज लर्न आनी दॅट इज हीज अचिवमेंट एज वेल एज पेरंटाचें अचिवमेंट की ताणें ताका वेवस्थीत शिकयलां म्हणून. सो दीस इज अंडरस्टूड. आनी मोस्टली रिलेशनशीप पेरंट कशें दवरता ताका सदांच चायल्ड रिलेशन जाय आसता म्हणून ही कॉन्फ्लिक्टां जाता. सर्टन एज जाता की इट इज नॉट चायल्ड रिलेशन, इट इज द चायल्ड एंड एडल्ट रिलेशन. हें पेरंटांक कळूंक जाय. सो भुरग्याच्या आयुश्याचें विमान आपणें चलोवप न्ही, ताणें चलोवपाचें. आपणें फाटलें बॅक सीट घेवन ओगी बसपाचें. ओगीच आपणें ओगीच विचारनासतना एडवायस दिवपाचो न्ही. भुरगें तुजे कडेन आयलो आनी तुका विचारता की कितें करूं आपूण, तर तुका तुजो एक्सपिरियन्स त्या भुरग्या परस चड आसा. तुवें 4 पावसाळे चड पळयल्यार भुरग्याक सांगें अशें जालें अशें जातलें अशें जाल्यार तो फायनली म्हणलो की ना म्हाका हें अशेंच करूंक जाय, अशेंच करतलो. कर तो कळलो, तातूंत तो सक्सेसफूल जालो. दॅट मिन्स ही हॅज लर्न अँड ही इज सक्सेसफूल इन दॅट वॉट एवर. तातूंत तो सक्सेसफूल जालो ना समज, जर ताका तो शिकलो की आपणें अशें करपाचें ना, दुसऱ्या फावटी ताजें हें ताजे बरोबर इंटरेक्शन वा ज्या हातूंत तो पडटलो तो विचार करून करतलो. सो तो शिकता. सो हें करपाक आवय बापायनी मदत करूंक जाय. मोस्टली पेरंटाचें हें जाता की पेरंटांक दिसता भुरगीं व्हडलीं जातकीर निग्लेक्टफूल जाल्या, ती तांकां रिस्पेक्ट दिना, तांचें आयकना. पेरंट्स आर लो ऑन हॉर्मोन्स, भुरगीं हाय ऑन हॉर्मोन्स. आनी पेरंटांक मिडल एज क्रायसीस आसता. म्हणजे दे आर सेटलिंग देर बिझनेस, दे हॅव टेकन लोन्स, दे आर बिल्डींग देर हावजीस, वर ते हावसाचें लोन भरता, बिझनेसाचें लोन भरता. तातूंत पयलीं ती अडकल्लीं आसता. तातूंत ही किशोर वयाची भुरगीं एका सायडीक विचार हाय ऑन हॉर्मोन्स ती तांचे प्रॉब्लेमाक घेवन, आनी दुसऱ्या सायडीक जाणटी मनशां म्हणजे पेरंट आनी तांचे इन लॉस ते तांचे बरोबर रावता ते तांची प्रॉब्लेमां वेगळी. हाजे मदीं ह्या पेरंटाचो मिडल एज पेरंटाचो सँडवीच जाल्लो आसता. आनी ती सामकी दुख्खी कशी जातात की भुरगीं आतां आमकां पळयना, कॅर मारनात, जाय तें करता, परते उतरां दिता, आपल्याक मस्ती करतात घरान, दारां आपटी आनी कितें कर, कितें जेवण केलें हेंच कितें केल्यार तेंच कितें केलां अशें किचकीच करता. पेरंट्सांक वायट दिसूंक लागता. हें वायट दिसपाचें न्ही. हो पिरियड त्या पिरियडानूच हें आसता. सो 17 ते 19 वर्सांचेर गेलो की ऑटोमॅटिकली हें सगळें चेंज जातलें. कीप होप अँड ऑलवेज बी व्हेरी सपोर्टीव टू युअर टिनेजर. आमी आतां हें हांगा सोंपयता हें क्लीप, पूण फुडल्या खेपेक आमी भुरग्यांचें पोशण म्हणजे टिनेजर भुरग्यांचें म्हणजे किशोर वयातल्या भुरग्यांचें पोशण न्यूट्रिशन ताजेर उलयतले. देव बरें करूं.